आता बरेच लोक आता दाट आहे म्हणाले की नाही तुम्ही, हे आलेले काय म्हणले दाट आहे म्हणले. आता हे बघा, हे अंतर तुमच्या हाताने बघा, हे किती आहे असं करा ना त्याला वाकवा. किती फूट गॅप आहे एक जण या मोजायला. 2 फूट. 2 फूट आहे ना. आणि हे पहा आता, हे जे हे याच्यामध्ये या थोडं कॅमेरा घ्या इकडे. आता बघा हे हे अंतर किती आहे? 2 फूट आहे. 3 फूट आहे. 2 फूट 3 फूट हे पट्टा आहे समजा. आता हे अंतर आता आपल्याला इथं आता तिकडे थोडं समोर जा, थोडं कॅमेरा असा सरळ. आता हे काय वाटायलंय, दाट वाटायलंय की नाही? वाटायला ना दाट, पण जोपर्यंत मधात येऊन पाहत नाही ना पण तोपर्यंत लक्षात येत नाही याचं. कसं काय अंतर? हे 3 फूट आहे, 2 फूट आहे, अलग अलग प्लॉट आहे. हे असं डायरेक्ट पेरणी आहे. सुरुवातीला आपण पेरताना बघा याच्यात 25 किलो बियाण टाकलं होतं. विश्वराज जात आहे राहुरी विद्यापीठाची. आणि याचं झाड पहा ना. आता हे बघा, हे एकच झाड पहा, एकाच जागी किती फुटवे झाले हे. आता पहा, आलं लक्षात तुम्हाला? हे इथे एकच झाड आहे. हे हे एवढं पलीकडे गॅप आहे, हे एवढा गॅप आहे, हे इकडे एक आहे. तर याला आजच समजा किती फुटवे झाले. आता हे समजा समोर चालू आता रोज रोज उपटलं तर हे होईल. एकच जागचं समजा. हे एवढा गॅप आहे दोन झाडातील अंतर. पहा 5-6 इंच आहे ना. पण हे मिळाल्यामुळे काय वाटतं आपल्याला, लई दाट झाला. आता याला फवारणी जी आहे समजा, घाट्यावर जे फवारणी आहे महत्वाची आहे. घाट्या आपलं वजन वाढवायसाठी समजा, तर आपल्याला शेवटची जी फवारणी करायची आशाटाप 30 ग्रॅम आहे. जेव्हा 75 ते 80% घाटे लागतात की तेव्हा आशाटाप 30 ग्रॅम घ्यायचं. 0,946 किंवा 1,946 हे विद्राव्य खत जर भेटत असलं आपल्याकडे तर हे घ्यायचं 100 घ्या. आणि सोबत बुरशीनाशक साप, रोको किंवा कस्टुडिया. जास्त जर बुरशी असेल तर कस्टुडिया घ्या 25 ml. कमी असेल तर साप किंवा रोको हे 30 ग्रॅम घ्यायचं सर्वात शेवटी 75-80% घाटे लागल्यावर. आणि बरेच शेतकरी काय करते, तर घाटे लागले की फवारणी आपण सोडून देतो जनरली. मग भारी भारीचे औषधी काय मारतात, भारी भारीचं बिलकुल मारायची आवश्यकता नाही. समजा तुम्ही केम किंवा आशाटाप सर्वात चांगला आहे, कारण या घाट्यामध्ये आळी जायला नाही पाहिजे ना शेवटी. आणि आशाटापचा कसा उग्र वास येते, त्याच्यामुळे आळीचा प्रादुर्भाव होत नाही. 30-40 ग्रॅम टाकू शकतो आपण. आणि सर्वात महत्वाचं आहे 0,946 जर मार्केटमध्ये मिळत नसेल, ऑनलाईन बघा 1,946 दोन्हीपैकी एक चांगला ग्रेड आहे. आणि याचं जे प्रमाण आहे 100 ग्रॅम टाकायचं. शेवटची फवारणी घेताना पाणीचं प्रमाण अधिक घ्यायचं. जसं की तुम्ही 3-4 पंप टाकत असाल एकरी, 5 टाकत असाल 20 लिटरचे, तर 6-7 पंप टाका. आता बघा पूर्ण लॉन सारखं दिसते की नाही आपल्याला. आता हे उन्हामध्ये व्हिडिओ क्लिअर येत नाही, पण असं जर संध्याकाळी पाहिलं दुपारी, म्हणजे दिवस मावळताना, की असं पूर्ण लॉनच दिसते. त्याच्यात मर आहे का कुठेतरी? आणि जिथं मर आहे तिथं आपण शेतकऱ्यांना सांगतो बा झाडं उपटून काढा, त्याच्यात ड्रेसिंग करा. लोकांना शक्य वाटत नाही. किंवा तुमचं आता गाव कोणतं आहे? जिल्हा वर्धा. तुमच्याकडे मर किती आहे? भरपूर मर आहे. तर मर 40% मर म्हणजे आपलं निम्मेच उत्पादन कमी व्हायला. ज्याचा आपण सरासरी 17, 18, 20 पर्यंत घ्यायला पाहिजे. आपलं उत्पादन होते 7-8 क्विंटल, आणि त्याच्यात लेमर झाली तर उत्पादन होते आपलं पुन्हा घटते 2-3 क्विंटल समजा. तर महत्वाचं आहे की जाती तर पाहिजेत, नियोजनही पाहिजेत, आणि व्यवस्थापन पाण्याचं पण पाहिजे. काही काही शेतकरी 2 पाईपावर देतात, पाईप लावून देतात, रात्रभर चालू एका जागी. ते पाणी व्यवस्थापन होत नाही बरोबर. काही काही शेतकरी काठाला पाणी देत नाही, तर काठाला पण पाणी व्यवस्थापन पाहिजे बरोबर. काठाला 2 तोट्या लावायच्या, इकडे एक लावायची समजा. एका पाईपावर पाणी व्यवस्थापन जर केलं तर चांगलं होते. 2 पाईपावर पाणी व्यवस्थापन होत नाही व्यवस्थित.